सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत। निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्यानं व्यक्त केली भावना। कुटुंबियांमागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची सुद्धा चिंता, सूत्रांची माहिती। बीडमधील हत्या प्रकरणात सीआयडीचा फोकस आता फरार आरोपी सुदर्शन घुलेवर। घुलेच्या केजमधील घराजवळ सीआयडीचा तपास। घुले महाराष्ट्रातच असण्याची शक्यता। मसाजोगमधील ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन मागे। आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या पोलिसांच्या या ठिकाणी आश्वासन। तर वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी। मसाजोगच्या गावकऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा। बीड प्रकरणातला एकही आरोपी सुटणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन सीआयडीच्या वकिलांचा सर्वात मोठा दावा। वाल्मिक कराडच्या अडचणीत आता वाढ। आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी। दोन्ही बाजूच्या जोरावर युक्तिवादानंतर आता केस न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। वाल्मिक कराड सामाजिक कार्यकर्ता आणि गरीब राजकारणी। कराडच्या वकिलांचा कोर्टात दावा। हत्येच्या आरोपाखाली राजकीय द्वेषापोटी हे सगळे आरोप झाल्याचा युक्तिवाद। बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। प्रत्येक दोषींवर कारवाई करणार, गुंडांचं राज्य चालू देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। पोलिसांना घाबरून वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली। वाल्मिक कराड शरण गेल्यानंतर गोगवलेंची प्रतिक्रिया। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी असा रंग दिला गेला। वाल्मिक कुठे लपला हे पोलिसांना माहीत नव्हतं याचं आश्चर्य। प्रकाश आंबेडकरांची या प्रकरणावर टीका। कुणी काही म्हणो, धनंजय मुंडेंचा या प्रकरणात काहीही संबंध नसावा। एखाद्या कार्यकर्त्यानं काही केल्यास त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। जळगावातील पाळधी गावामध्ये 2 गटांमध्ये राडा, तर संचारबंदी लागू। गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून हा वाद। नियंत्रण पथकासह पोलिसांचा ताफा तैनात। जळगावच्या पाळधीमध्ये राडादरम्यान नागरिकही आक्रमक। काही जणांकडून 3 ते 4 दुकानांसह वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड। अजित पवार आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र यावं। पवार कुटुंब गुण्या गोविंदानं नांदावं। अजित पवारांच्या आई आशा पवार यांचं विठुरायाकडे जाकडं। हनुमानाप्रमाणे माझी छाती फाडली तर शरद पवारच दिसतील। शरद पवारांकडे आता जाणार। आमच्यासारख्या खूप जणांना अडचणी आता आल्यात असं म्हणत लोटांगण घालणार असल्याची झिरवळांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर। नक्षलवाद्यांचा मोठा नेता भूपती याच्या पत्नीसह 11 नक्षलवादी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण करणार। निवडणुकांनंतर मराठी माणसांविरोधात दंडेलशाही। महिलांविरोधात अत्याचारात वाढ। महिलांबाबतच्या तक्रारींसाठी संपर्क कक्ष सुरू करा। राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री होतील। मंत्री दत्ता भरणे यांची पालकमंत्रीपदावर प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष, तर सुप्रीम कोर्टात 22 जानेवारीला सुनावणी। यावर्षी निकाल लागण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करणार। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।